जसं आपण बघत आलो याकोबाच्या पत्रामध्ये की कृती वाचून विश्वास हा मेलेला आहे. जर माझ्यामध्ये विश्वास आहे आणि जर कृती नाही तर विश्वास माझा मेलेला आहे. पुष्कळदा काय होतं की मी देवावरती विश्वास ठेवतो, देवाला मी प्रार्थना करतो, मी खूप दिवस झाले मी प्रार्थना करतो आणि त्या प्रश्नाचं मला उत्तर भेटत नाही. त्याचा सीन असा बनतो काही काही वेळेला लाईफमध्ये असं की देव मला एखादी गोष्ट करायला सांगतो पण ती गोष्ट मी करत नाही. कारण माझा देवावरती विश्वास आहे, पण जी गोष्ट तो मला करायला सांगतोय ती गोष्ट मी करत नाही आहे. आणि जर ती गोष्ट मी करत नाही, ती गोष्ट जर कृतीमध्ये येत नाही आहे, तर माझा विश्वास हा मेलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला काही प्रश्नांची उत्तर मला भेटत नाही. ज्या गोष्टी ज्या प्रार्थना मी देवाकडे घेऊन जातो त्याचं मला उत्तर भेटत नाही. का नाही भेटत? तर त्याचं रिझन आहे. कारण देव मला जे करायला सांगतो ते मी करत नाही आणि मी दुसऱ्याच गोष्टी करत बसतो. जसं शिमोनाकडे जर आपण बघितलं की ज्यावेळेस शिमोन हा मासे पकडत होता आणि तो रात्रभर थकला तो मासे पकडून आणि सकाळी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की शिमोना तुझी नाव मला तू दे आणि तू ती खोल पाण्यावर घेऊन चल आणि समुद्रामध्ये जाळं टाक. तो म्हणला की प्रभू मी रात्रभर कष्ट करून थकलोय आणि माझ्या हाती काहीच नाही लागलं, तरी पण जर तू म्हणतोस तर मी तसं करतो. आणि त्यांनी जाळी टाकली समुद्रामध्ये आणि ज्यावेळेस ते काढायला लागला तर एवढे मासे आले की जाळी फाटायला लागली. हे ब्लेसिंग्स आहेत. हे ब्लेसिंग्स आहेत की त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो म्हणतो तसं त्यांनी केलं आणि ज्यावेळेस त्यांनी तसं केलं त्यावेळेस त्याचे एवढे आशीर्वाद त्याला प्राप्त झाले की त्याची माशांनी जाळी फाटू लागली. आणि ही कृती दिसती आणि ही जी कृती ज्यावेळेस शिमोनाने केली त्यावेळेस त्यांनी दाखवून दिला की प्रभू तू जसं जिवंत आहे तसा माझा विश्वास तुझ्यावर जो आहे तो जिवंत आहे. आणि ज्यावेळेस मी विश्वासाने एखादी गोष्ट करतो म्हणजे जिवंत विश्वासाने एखादी गोष्ट करतो ना, जी प्रभू येशू ख्रिस्त मला सांगतो त्या पद्धतीने मी करायला जातो, निश्चित अर्थाने मला आशीर्वाद प्राप्त होतात आणि इव्हन आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. मग तुम्ही ज्या कोणासाठी पण प्रार्थना करा, ज्या कोणासाठी पण प्रार्थना करा, ज्या कशासाठी पण प्रार्थना करू द्या, डोंगर एवढ्या समस्या जरी असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण म्हणतो की डोंगर देखील हलवायला विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो विश्वास हा जिवंत असला पाहिजे. तो म्हणला की तुमचा विश्वास जर मोहरीच्या दाणे एवढा असेल आणि तुम्ही म्हणला की या डोंगराला उपटून जाऊन लाख समुद्रात तर तसं होईल. आणि ही गोष्ट काय दाखवते, ज्यावेळेस माझा जिवंत विश्वास आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जर मला आज्ञा केली की तू असं कर आणि मी जर तसं करतोय तर ती गोष्ट घडती प्रिया. का? कारण ह्या जगाचा या सृष्टीचा निर्माण करता तो देव प्रभू परमेश्वर आहे. कोणती गोष्ट त्याच्यापासून लपवत नाही. म्हणून माझा विश्वास हा देवावरती जिवंत असणं अत्यंत गरजेचं.